तर मी अजित पाटील. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येत आहे. नांदेड जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत, शेतकरी सेवक काम करतात, आमचे जे सहकार्य खेळण्याचे एरिया शेतकरी नेहमी काम करत असतात. सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या काही मागण्या आहेत ते सरकारकडे जाणून घेऊ. त्यांच्या काही मागण्या आहेत. खरं तर जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा सर्वसामान्यांना असं वाटतं की बाबा या अधिवेशनामध्ये तुमच्या माझ्या प्रश्नावर, मूलभूत प्रश्नावर सभागृहामध्ये आपले लोकप्रतिनिधी, मंत्री हे लोक चर्चा करतील आणि त्या चर्चांती त्या प्रश्नांची सोडवणूक होईल आणि काहीतरी दिलासा लोकांना मिळेल असे एक अधिवेशनाकडे लोक आशेनं पाहतात. पण गेल्या अनेक वर्षापासून अधिवेशनाची आपण जी काही पार्श्वभूमी पाहतो आहोत ते पाहता मात्र आता या सगळ्या आपल्या आशा फोल ठरताना दिसत आहेत. सध्यासुद्धा तेच चालू आहे. म्हणजे एकीकडे जे काही पर्यावरणातला बदल आहे त्यामुळे पावसाचं जे काही हे आहे ते म्हणजे पाऊस लांबलेला आहे आणि त्यामुळे पेरणीसुद्धा लांबलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कृषीप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या या देशामध्ये, या राज्यामध्ये जेव्हा आता पावसाळी अधिवेशन चालू आहे तेव्हा माझ्यासारख्या शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आमचा शेतकरी खरंच या अधिवेशनामध्ये चर्चेचा आहे का, आमचा सर्वसामान्य कष्टकरी शेतमजूर याचे प्रश्न या अधिवेशनामध्ये चर्चेला जात आहेत का, इथल्या सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेला जात आहेत का, हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुमच्या माझ्या पदरी निराशा येते आहे. काय चर्चा आहेत? फोडाफोडीचं राजकारण. म्हणजे आज मुख्यमंत्र्यांनी या पक्षाचे एवढे आमदार फोडले, एवढे खासदार फोडले आणि त्याच्यावर चर्चा. कुठून तरी कोणीतरी एका पक्षाचा, शिवसेनेचा आमदार फोडला जातो, उपसभापती केलं जातं आणि त्याच्यावर चर्चा आहेत. या चर्चेनं सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न मिटणारे नाहीत. दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचं आहे खरं तर, ज्याच्यावर चर्चा व्हायला हवी, या सरकारने जे काही आश्वासन दिलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू, शेतकऱ्यांची 7-12 करू असं म्हटलं. पण संबंधित सरकारचे प्रतिनिधी सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जी ज्ञानबाची मेक मारलेली आहे कर्जमाफीच्या नावाखाली असतील किंवा आम्ही कर्जमाफी केली आहे, पण ही कर्जमाफी थोतांड आहे ही आम्ही तर सांगतोच आहोत, पण सरकारमधले प्रतिनिधीसुद्धा सांगतात. म्हणजे बच्चू कडू हे तुमचे प्रतिनिधी आहेत ना, म्हणजे सरकारच्या पक्षातले प्रतिनिधी बच्चू कडू सभागृहात सांगतायत की हे अशी कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. याचा अर्थ सरकार लबाडपणा करतं आहे. त्यामुळं जर तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे कर्जमाफी करायची असेल तर आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या कोपऱ्याला तुम्ही गोळ लावण्याचं काम करू नका. तुम्हाला खरंच सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर सरसकट कर्जमाफी, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीने सरसकट कर्जमाफी, मग तुम्ही 1.5 लाखाची करा, 2 लाखाची करा, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे. आत्ता जर यात जर तरतुदीतलं तुम्ही जर यांचं जर पाहिलात तर ज्या काही नियम अटी तरतुदी लावलेल्या आहेत ते तरतुदी पाहता 2017 आणि 2019 मधले जे काही लाभधारक आहेत कर्जमाफीचे ते याच्यातून वगळले जातील. त्याचबरोबर यांनी आम्हाला प्रोत्साहनपर जे 50 म्हणजे जे रेग्युलर लोक कर्ज भरत आहेत अशांना 50,000 जे काही त्यांनी देऊ इच्छित आहेत ते सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी बसणार नाहीत. म्हणजे फक्त 2025-26चा रेग्युलर नाही आहे तर सलग 3 ते 4 वर्ष जो नियमित कर्ज भरतो, नियमित परतफेड करतो अशा शेतकऱ्यांनाच ते 50,000 प्रोत्साहनपर दिले जाणार. म्हणजे हे सुद्धा आश्वासन थोतांड आहे. याचं छोटं जर आपण या सगळ्या त्यांनी कर्जमाफीच्या जे काही त्यांनी जी काही घोषणा करतायत त्याची जर आपण छोटी कीस पाडत गेलो तर जवळपास 60-65% लोक, याच्यातले जे काही अभ्यासक आहेत ते सांगतायत 60-65 ते 70% शेतकरी याच्यातून वगळले जाणार आहेत. मग मला सांगा ही शेतकरी कर्जमाफी कुणासाठी? महाराष्ट्रातली तमाम जनता या अधिवेशनातल्या सर्व लोकप्रतिनिधींना, मी म्हणेन सत्ताधाऱ्यासोबत सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न विचारतोय की आमचा हा शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा प्रश्न तुमच्या या पावसाळी अधिवेशनात विचारला जाणार आहे का, त्याच्यावर चर्चा होणार आहे का, हा माझा सवाल आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, पीक विमा हा विषय लोकप्रतिनिधीच्या खिचगणितातही नाही. हा प्रश्न अत्यंत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. दरवर्षी करोडो रुपये, अरबो खरबो रुपये पीक विमा कंपनी सरकारशी युती करून म्हणू शकतो आपण, सरकारशी संगनमत करून आपल्या तिजोरीवर ते म्हणजे त्याला दरोडा टाकत असते. एकही लोकप्रतिनिधी याबद्दल बोलत नाही. सन्मान्य अनेक लोकप्रतिनिधींना मला काही लोकप्रतिनिधी, मी नाव नाही सांगणार, अनेक आमदारांचे PNचे फोन आले की बाबा आपल्या पीक विम्याबद्दल काही नोट्स असतील तर आपण पाठवा. मी 2-1 कोल्हापूरचे आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या एका आमदारांना आम्ही ते नोट पाठवलेले आहे. माझं म्हणणं आहे की या निमित्ताने तुमच्या माध्यमातून का होईना, या चॅनलच्या माध्यमातून का होईना, पण हा प्रश्न संबंधित सरकारला विचारला गेला पाहिजे, संबंधित विभागाच्या मंत्र्यांना विचारला पाहिजे की 2024पर्यंत
पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये ज्या तरतुदी होत्या त्या अचानकपणे का बदलल्या गेल्या? 1 रुपयाला पीक विमा असं सांगून शेतकऱ्यांना म्हणजे काय निवडणुकीच्या पुढे शेतकऱ्यांना भुलवलं गेलं आणि तेव्हा 1 रुपयामध्ये पीक विमा काढला गेला आणि अचानकपणे 1 रुपयाचा पीक विमा काढून जी काही प्रीमियम आहे ती शेतकऱ्यांनीच भरावी असं तुम्ही 2025ला घोषणा केली. याच्याबद्दल आपण लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारणार आहात का नाही अधिवेशनात? याच्यावर चर्चा करणार आहात का नाही? का धोरण बदललं? म्हणजे धोरण बदलण्यामागचं कारण काय हे महाराष्ट्राला कळायला हवं. म्हणून अत्यंत महत्त्वाचं की जेव्हा 2024ला जेव्हा 1 रुपयाला पीक विमा सांगितलं गेलं तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी भरलं. मग त्याला किती परतावा मिळाला हा अभ्यासाचा विषय आहे. पण 2025ला अचानक तुम्ही प्रीमियमचं वजन जेव्हा शेतकऱ्यावर टाकलं 50% शेतकऱ्यांनी आपोआपच पीक विमा भरणं बंद केलं. म्हणजे 2025ला जो काही पीक विमा मंजूर झाला तो फक्त 50% लोकांना मिळाला. आणि अत्यंत याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की जो अभ्यासकाकडून वारंवार सांगितला जातोय तो लोकप्रतिनिधी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. कारण हे पीक विमा कंपनीच्या हिताचं आहे. शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं ही सरकार ठरवत नाही. तर पीक विमा कंपनीच्या हिताचं काय की काही ट्रिगर्स बदलण्यात आले, त्याची काही तरतुदी बदलण्यात आल्या. ती तरतूद काय? एकतर 1 रुपये म्हणजे 1 रुपयाला पीक विमा म्हटला तो प्रीमियम परत शेतकऱ्यांच्या खांद्यावर टाकलं त्याचं खर्च. अत्यंत महत्त्वाचं की ट्रिगर बदलले. हे ट्रिगर बदलल्यामुळं काय झालं की पूर्वी आपल्याला कदाचित कल्पना आहे आपण अभ्यासकाल पूर्वी कसं होतं की माझी वैयक्तिक नुकसानी झाली म्हणजे एक नदी आली आणि नदी पात्राच्या बाजूला माझे जर शेत असेल, माझे 2 एकर सोयाबीन वाहिलं, मी जर पीक विमा भरला आहे, शेतकरी पीक विमा भरले तर त्यांना वैयक्तिक पीक विमा कंपनीला फोन करून वैयक्तिक मदत मिळवण्याची त्याच्यात तरतूद होती. या ट्रिगरमुळे आपल्याला वैयक्तिक फोन नाही तर सार्वजनिक आता मंडळालाच पीक विमा मंजूर होणार. अशा अनेक जे काही अन्यायकारक ट्रिगर नव्हे तर पीक विमा कंपनीच्या फायद्यासाठी बनवले गेले आहेत. मला असं वाटतं या पावसाळी अधिवेशनात याच्यावरही चर्चा होणं महत्त्वाचं आणि अत्यंत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय विजेचा आहे जो सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे की MSCB ही आता कधी तर वीज देते. थोडं वारं आलं आपल्यालाही माहिती आहे नांदेडपासून देगलूर शहरापर्यंत थोडंही वारं आलं तर लगेच लाईट जाते. पण लाईट बिल मात्र स्मार्ट मीटरच्या नावाखाली दुप्पट केलं जात आहे. या सगळ्या प्रश्नावर जर खऱ्या अर्थाने अधिवेशनात चर्चा झाली तर आम्हाला असं वाटेल की अधिवेशन आमचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. पण आता मात्र या अधिवेशनात ज्या काही चर्चा होत आहेत त्या सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी निगडीत आहेत का हा माझा रास्त सवाल आहे.